काँग्रेसच्या काळात सस्ताही होती. 100 वर्षापासून राहुल गांधी शरद पवार हायच ह्याने काय केलं? प्रणितीताई शिंदेची निवड करणार आहे. हे सरकार भाजप हाय चांगलं झालंय, चांगलं केलंय भाजपनं. लाईट येते आणि आम्ही झोपेत आहे तर 5 वाजता लाईट जाते. ना लेकरापाशी ना बायकोपाशी ना बाळापाशी. शेतकऱ्याला आता पेन्शन विमा देते, किसान योजना राबवत वेळा संकट समोर उभं राहत. जे आमचं जे प्रशांत मालक कोणाला पाठिंबा देईल आणि कोण जवळ घेईल त्याला मतदान आमचं होणार. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. देशाचं राजकारण आणि भवितव्य ठरवणारी लोकसभेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. या निवडणुकीविषयी विविध पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत हे मोठमोठे वादे करत असले, आश्वासनं देत असले आणि विश्वास व्यक्त करत असले तरी सर्वसामान्य जनतेचं या निवडणुकीकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्यासाठी आपण संपूर्ण माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन जनतेचा तिथल्या कौल जाणून घेत आहोत. या निवडणुकीकडे ते कसे पाहतायत, त्यांचे मुद्दे काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत आणि येणाऱ्या नवीन सरकारकडून किंवा नवीन खासदारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याची पण आपण इथं माहिती घेत आहोत, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. खरं तर ग्रामीण भाग हा या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि त्यामुळंच त्यांच्या मताला मोठी महत्त्व इथं येत आहे. दादा, नाव सांगा तुमचं. शिवाजी पांढरे. काय वाटतं तुम्हाला, आता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव येतं वाखरी. होय. प्रणितीताई शिंदे एकीकडे आहेत, एकीकडे राम सातपुते आहेत, दोघंही सध्या आमदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत या दोघांपैकी कसं तुम्ही निवड करणार आहे? आम्ही सध्या प्रणितीताई शिंदेची निवड करणार आहे. काँग्रेसचा आम्ही बालेकिल्ला नाही बघ हा भाग म्हणजे. पहिल्यापासूनच आमच्या कवठळीपासून चालू होतो हे भाग आणि काँग्रेसला आम्ही इथनं लीड देतो नेहमीच. पण आता कवठाळीपासून तुम्ही आता विषय काढला, मग मी विचारतो, परवा कवठाळीमध्ये प्रणितीताई जेव्हा आल्या होत्या गावभेट दौऱ्याला, वाखरीला पण तुमच्या आल्या होत्या, त्यावेळी कवठाळीमध्ये त्यांना प्रवेश करू दिला नाही, जागोजागी त्यांना अडवलं जातंय. त्याचं म्हणजे नाही, तो भाग म्हणजे कसा होता, तो मराठा आरक्षणासाठी होता. म्हणजे त्या मराठा आरक्षणासाठी लोकांनी त्यांना अडवलं, परंतु त्यांनी परत सांगितलं बाबा मराठा आरक्षणा बाबतीत मी तुमच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांना प्रवेश करू दिला आणि त्यांचा तिथं कार्यक्रम झाला ना. बरं, मला सांगा, ही देशाची निवडणूक आहे. या देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे खासदार निवडून देता ते सगळे मिळून जातात आणि केंद्रामध्ये सरकार बनवतात. येत्या निवडणुकीमध्ये किंवा येत्या काळामध्ये तुम्हाला देशामध्ये मोदींचं सरकार पाहायला आवडेल का राहुल गांधींचं? राहुल गांधीचं सरकार पाहिजे आपलं, काँग्रेसचं. कारण मोदीने काय केलेलं आहे, शेतकऱ्याच्या गचुऱ्यावर बसले नाही. कांदा निर्यात बंदी केली, आता सुद्धा 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात जशी तशी ठेवलेली आहे. त्यामुळे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कुठल्याही बाबतीत शेतकऱ्याचा ह्या बीजेपी सरकारकडून फायदा नाही. नुसतं कागदोपत्री घोषणा करतंय आणि हाय तसं गोरगरिबाला पायाखाली चिरडतंय. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे आहे सगळे लोक. आता हे तुम्ही जे सगळे प्रॉब्लेम सांगितले ते काँग्रेसच्या राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये दूर होतील असं वाटतं का तुम्हाला? हो, प्रयत्न करणार ते. हो, कारण भारत जोडो यात्रेत त्यांनी तसं शब्द दिलेत लोकांना. ओके दादा, तुमचं नाव सांगा. विक्रम पोरे.
आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणारे जे दोन उमेदवार आहेत प्रणित शिंदे आणि राम सातपुते, कसं बघता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुती आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी या दोन्हीपैकी कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतो? नाही, आता पर्याय म्हणलं तर तुम्हाला सांगतो, आता बीजेपी सरकारला 2 वर्ष दोन टर्मला आम्ही त्यांच्या पाठीमागून निवडून दिले होते त्यांना, बीजेपी सरकारला. पण त्यांचं जे नेतृत्व आहे ना, फक्त रस्ता, व्यापारी, हा जी काय त्यांना ज्या भागात पैसे मिळतात तेवढे अंबानी सारख्या माणसाला ती सांभाळणार, आमच्यासारख्या गरीबाला ती नाही सांभाळणार. ही बीजेपी सरकार सांभाळतच नाही. आता मला सांगा की बाबा दुधाला भाव काय यांच्या आता आल्यापासून, हा मग दुधाला तर भाव नाहीच नाही. सोडा, पीएम किसान योजनेचं बी ते असं आहे की बाबा 2,000 रुपये देणे आणि 18,000 कट करून घेणे. आम्हाला काही वर्षाला काही लागतं की खाजं नाही म्हणले ते गरीब शेतकऱ्याला 18 ते 20,000 रुपये खाजं लागतं आणि देतात किती आम्हाला 4,000 रुपये वर्षाला. 18 मग 20,000 मोठे का 4,000 मोठे मला सांगा. म्हणजे असं जी फसवेगिरी करायला लागलं ही सरकार, मी सरकारला काम मतदान करायचं कशासाठी करायचं? हा दुसरी गोष्ट माझा गोरगरीबाला कोणाला अजून घरकुल कोणाला नाही. ह्या 10 वर्षात आमच्या गावाची लोकसंख्या 9,000 आहे, वाकरी गावाची. 9,000पैकी यांनी आतापर्यंत 100 घरकुल सुद्धा 10 वर्षात आलेली नाहीत आणि पूर्ण झालेली नाहीत. मग ही घरकुल कुठे गेले? मला सांगा, काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस आम्हाला वर्षाला 100 घरकुल व्हायचे आमच्या गावाला. हा मग ह्या लोकांनी आता काय करायचं? अहो, ज्याला पोटाला खायला नाही त्याला तुम्ही दे ना, हा आणि ज्याला भरपूर आहे त्याला बळ नेऊन टाकताय. ही कसं काय तुमची राजनीती चालवता तुम्ही? का म्हणजे तुम्हाला जी सुविधा आहे त्यासाठी तुम्ही सरकार आहे. बीजेपी सरकार असं आहे की सावकाराचं सरकार आहे, ती गरीबाचं सरकार नाही. ती सावकार आहे, जी सावकार आहे त्याच्या पाठीमागे जाणारं सरकार आहे ती. त्याच्यामुळे आमच्या गोरगरीबाला सरकार होतं ती काँग्रेसचंच बरं आहे आणि ती काँग्रेसच्या सरकारासाठी आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे. गेल्या वेळेस आम्हाला ते आमच्या कुठला महाराज दिला, जसा निवडून आला तसा आज रोजी या वाकरीला तिनं तोंड सुद्धा दाखवलं नाही बीजेपी सरकारचा ती माणूस. हा मग काय हो, कशासाठी द्यायचं आता त्या मतदान? त्याला काय म्हणून द्यायचं माणसाला? मग प्रणित शिंदे आमची सोलापूर चित्र आहे ना, कमी तिला मतदान दिलं तर आमचा कुठं तिच्या दारातच जाता येईल कधी तर आम्हाला. तर ही कुठली तर माणसानं आमच्यावर बसवणार आणि त्याला मतदान करायचं काय म्हणून करायचं? बरं काय सुखसुविधा त्यांच्याकडून आम्हाला? दुधाला भाव नाही, हा मालाला शेतीला भाव नाही, भावाला माल नाही. मग कशाला काय करायचं? काय कशासाठी? म्हणजे सरकार निवडायचं का ही महत्वाचं सगळ्यात. बरं, आता तुम्ही जी म्हणला का नाही की भारतीय जनता पार्टीवाले तुम्हाला सांगतायत की उमेदवार बघू नका, प्रत्येक उमेदवार हा मोदी आहे म्हणून मतदान करा आणि देशाला जर जगाच्या पातळीवर जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर मोदींचं नेतृत्व पाहिजे असं ते सांगताय. ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला काय म्हणायचं माहिती आहे का, मला माझं पूर्ण करायचं असं होतं की असं सांगतात की काँग्रेसच्या काळात लोडशेडिंग होतं, पाण्याची आपदा होती. आता जलसिंचनचे जेवढे काही प्रकल्प आहेत ते ह्या 10 वर्षात पूर्ण केलेत असं सांगतायत लोक. तर लोडशेडिंग बंद झाले म्हणून सांगतायत. मग शेतकऱ्याला पाणी, लाईट, वीज आणि रस्ते हे मिळाल्यानंतर आणखी काय पाहिजे? अहो, कुठं लोड सेटिंग कमी झालंय? अहो, 10:30 लाईट दिवस संध्याकाळी 10:30 झोपाच्या टायमाला 11 वाजता लाईट येते आणि आम्ही झोपेत आहे तर 5 वाजता लाईट जाते. ना लेकरापाशी, ना बायकोपाशी, ना बाळापाशी. दिवसभर आम्ही रानात असतोय, रात्रभर रानात असतोय. दिवसभर रानातलं काम कोण करायचं? दिवसभर काम करायचं शेतातलं आणि संध्याकाळी दारात राहायचं तिथं. मग मला सांगा, कोणा दिली लोड सेटिंग? कोणाला कमी केली? कोणाला कमी केलेली नाही, काय नाही. उलट 4 तास आमची कमी केली त्यांनी, वाढवली नाही. दिवस पाळी तर लाईटच भेटत नाही आम्हाला, रात पाळी लाईट भेटते. मग साप, इजू, काटा, एकटं राहायचं, बायका पोरं घरी, आम्ही रानात रात्रभर राहायचं, दिवसभर काम करायचं तिथं शेतात. आम्हाला झोप कधी हो? आमचं कोण वाले आहे का नाही? हा आज 10 वर्षात ही बीजेपी सरकार आल्यापासून चालू झालं ना. ह्याच्यावरती मग काँग्रेस सरकार कमीत कमी दिवसभर लाईट देत होतं आम्हाला, तीच बरं होतं म्हणायचं ना. मग हा ह्याने आल्यापासून ती बिघडलं सगळं लाईटीचं. तर कुठं लाईट दिली आम्हाला त्यांनी? हो, कवा लोड सेटिंग कमी केली? हा सगळं खाजगीकरण आहे. काय काय राहिलंय काय सांगाय मला? फक्त ह्यांची हुकुमबाजी आहे बघा. आणि फडणवीस सरकार जर माणूस महाराष्ट्रात राहिला तर पुढच्या 5 वर्षाला 100% हुकुमशाही होईल. हा हुकीम जसं पहिलं आपलं बादशाह होता, बादशाह सांगेल तीच करायचं, तसं फडणवीस सांगेल तसं ह्या महाराष्ट्राला वागावं लागेल. त्याच्यामुळे ही बीजेपी सरकार नको आहे आम्हाला. जाता जाता मला एक विचारायचं आहे की सुशीलकुमार शिंदे साहेब खासदार होते ह्या 2 टर्मच्या आधी तुमचे, आणि आता त्यांची मुलगी. मग ही घराणेशाहीचा जो आरोप होतो तो इथं लागू होत नाही ना. हो, ते कसं होईल? सुशीलकुमार शिंदे ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांनी कामं केली, आमची तेवढी कामं केली, गावाला भेट दिली. कधी नाही कधी गावात येऊन गेला तो माणूस. अहो, हा माणूस निवडून दिलेला अजून तोंड दाखवायला तयार नाही. ज्यावेळी आला
त्याच्यानंतर परत माणूस इथं आलेला नाही. मग ह्याने काय म्हणतात की मोदीला बघून काम करा. का मोदी खासदार काय मोदीकडे जाऊ का आमचं काम निघल्यावर? हा, खासदारकडे गेलं पाहिजे का मोदीकडे गेलं पाहिजे? मोदीकडे गेलं तर आता उदयनराजेसारख्या माणसाला 3 दिवस तुम्ही 5-5 दिवस वेटिंगला लावता. आमच्या गरीबाला वर्षभर ठेवताल तुम्ही तिथं, वर्षभर त्याच्या दरवाज्यात बसून ठेवताल तुम्ही. ही काय पद्धत आहे का? आज राजासारख्या माणसाला तुम्ही वेटिंगला बसवत असाल तर काय म्हणजे तुमचं काय घ्याय पाहिजे? म्हणजे तुम्ही राजे झाला, तुम्ही ही बीजेपी सरकार राजे झालं, यांच्या हिशोबानं हुकुमशाहीने इथून पुढे ही चालेल आपलं महाराष्ट्र राज्य. त्याच्यामुळे बीजेपी सरकार नको आहे आम्हाला. आम्हाला सर्वसामान्य सरकार पाहिजे. नाव सांगा तुमचं. हरिज्ञानोबा भंडारे. वडीलधार आहे तुम्ही. मला एक सांगा, देशामध्ये आता जी लोकसभेची निवडणूक आहेत त्याच्यातून नवीन सरकार येणार आहे. कसं सरकार तुम्हाला अपेक्षित आहे? हे सरकार भाजप हे चांगलं झालंय, चांगलं केलंय भाजपनं. भाजपनं चांगलं केलंय. लय चांगलं केलंय. कसं म्हणता? अहो हे रोड इथनं पहिलं टेंभुर्णी बसून आम्ही जात होतो, 1 दिवस जायला लागायचा आणि हे आता 1 तासात जातंय. होय. हा, रस्ते केलं, गोरगरिबाला धान्य केलं, 2,000 रुपये शेतकऱ्याला दिलं. लाईट व्यवस्थित आहे की? लाईटीचं काय म्हणा, लाईट वरनं नसेल तर त्यांनी काय करणार? कामगार काय करणार आहे? कामगार काय करणार माणसा? वरनं जर त्याची लोड शेडिंग असली त्यांनी कामगाराला ते बरोबर त्याच्या मापात सोडणार. बरोबर. अहो ही लय सरकार चांगलं आहे. आता देशामध्ये जी निवडणूक झाली की त्यानंतर म्हणजे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघं पंतप्रधान व्हायचं म्हणून बसलेले आहेत. 100 वर्षापासून राहुल गांधी शरद पवार हायच की ह्यांनी काय केलं? काय केलं ह्यांनी मला सांगा की? काय केलं नाही? काय केलं नाही? काय केलं नाही? आता लोक तर म्हणते ते काँग्रेसच्या काळात नाही. आता माझं वय किती आहे? 75 आहे. मला माहित आहे का नाही? अहो ही सरकार आल्यापासून व्यवस्थित आहे, चांगलं आहे. गोरगरिबाला धान्य आहेत, सिलेंडर दिले गोरगरिबाला, रोज कामाला जाणाऱ्या माणसाला नव्हतं. मग आता त्या नियमाने त्याला पैसे भरावे लागणार आहेत की? हा, घरकुल वगैरे मिळतं का? घरकुल मिळतेच की, काय काय जणांना मिळले ना, गोरगरिबाला काय जणांना ज्याला तारण नव्हतं त्याला मिळालं ना. मग आता प्रत्येक जणाला मिळायचं म्हणलं तर मिळणं शक्य नाही. शक्य आहे का? सरकार कुठवर पुरवणार? बरोबर. गोरगरिबाला ज्याला 1/2 एकर जमीन आहे त्याला 2,000 रुपये देतंय. सरकारला फसकालाच आहे. हा, मग आता तुमच्या मतदारसंघामध्ये, ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार 2 उमेदवार आहेत. एक सुशीलकुमार शिंदेची मुलगी प्रणितीताई शिंदे, ती सध्या आमदार आहे, आणि माळशिरसचा जे आमदार आहेत राम सातपुते, ते आता भाजपकडून लोकसभेला उभारणार आहेत. दोघांपैकी कुणाला निवडून देणार? ते आता कुठलं मला ते काय कळत नाही, फक्त भाजप देणार बाबा. बाकी काय बघायचं नाही? बाकी काय आम्हाला बघायचं नाही. भाजपचे चिन्ह कोणते माहिती का तुम्हाला? ते कमळ आहेच की. होय. बर. किंवा तिथनं नेते सांगतील आता इथनं मोर. तुमचे स्थानिक नेते? स्थानिक नेते सांगणारच आहे. बर. सरकार पहिलं आता किती दिवसापासून काँग्रेस आहेच, राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी होत तवा शेती, तवा तर कुठं कांद्याला दर होता, कशाला मालाला दर होता? नव्हताच. उसाला नव्हता. ह्या वर्षी उसाला दर चांगला दिलाय सरकार. तुम्ही म्हणताय, आता त्याच्यावर मला असा प्रश्न पडतो, मामा तुम्ही वडीलधारी आहात, वय तुमचं आहे जास्त. मला सांगा, पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती, त्याचा फार लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना फार महत्व वाटतं. आता ज्या सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे असं त्यांची अपेक्षा पवार साहेबांनी केली तशी. काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, हे जिंकून करेल की वाटतं त्या मार्गाला लागल्यावर. अहो 2,000 जरी एका माणसाला पैसे द्यायचं म्हणलं, धान्य वाटायचं, ह्याला काय थोडा पैसा लागणार आहे का? प्रत्येक जणाला मुलखाचे पैसे मिळतात आता यांचं. हे सरकार लय चांगलं आहे. ठीक. आणखी काही लोक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. आणि येणाऱ्या निवडणुकीकडे मग तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, सगळेजण अतिशय बारकाईने या राजकारणाचा अभ्यास करून आपापली मतं आणि प्रतिक्रिया इथे व्यक्त करत आहेत. दादा, काय नाव तुमचं? दगडू दशरथ पोरे. बर. निवडणूक लागली लोकसभेची, खासदारकीची. आता ही निवडणुकीतून आपल्याला देशातलं सरकार निवडायचं आहे. काय वाटतं तुम्हाला, देशात कुणाचं सरकार असं वाटतंय? भाजपचं. म्हणजे मोदीचं. का बरं? आता लोक तर म्हणते की मोदीनं लय शेतकऱ्याचं वाटोळं केलं, हे केलं, फक्त ज्याचं केलं त्याचं केलं. बर. ज्याचं धड केलं त्यानं त्याचं केलं. बर. काय काय मोदींनी काय काय केलं असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याला आता पेन्शन विमा देते, किसान योजना राबवत आहे, वेळा संकट समोर उभा राहत आहे. सिलेंडर मिळालं का तुम्हाला? मिळाली. सिलेंडरचं कुठं काय? सिलेंडर मिळालं की. मग अजून शेतकऱ्यासाठी काय करावं त्यांना?
आता लोक असं म्हणतात की जे मोदीचं सरकार आहे त्यांनी शेतकऱ्याचं नुकसान केलं. पवार साहेबांनी, शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कर्जमाफी केली होती. आता लोड शेडिंग करतंय असं म्हणते. काय वाटतं तुम्हाला, हे खरं आहे का? लोड शेडिंग आता वीज पुरवठा कोयन्यात पाणी असलं वीज खरेदी होणारच ना. बर. आपल्या घरात जर आपल्याला माल असला आपण दळून खाऊ शकतो. आपण जर घरात माल नसला आपण काय दळून खाऊ शकतो. बर. तसं तर कोयन्यात जर पाणी कमी असेल तर मग वीज पुरवठा कमी होणारच ना. बरं, आता उद्याची जी निवडणूक आहे तुमचं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि प्रणितीताई शिंदे, सुशीलकुमार शिंदेच्या कन्या, त्या आमदार आहेत सध्या आणि ते खासदारकीला तुमच्या मतदारसंघात लढणार आहेत. काय वाटतं ह्या दोघांपैकी कोणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? आता ते काय ते लोकमत संख्येचं काम आहे ना. नाही, मग आता तुम्ही ज्यानं पण कोणा आता तुम्ही माझं काम केले तेव्हाच तुम्हाला आम्ही सहकार्य करणार ना. बरोबर. जर तुम्ही आम्हाला सहकार्य जर केलं नसेल तर आम्ही तुम्हाला कसं सहकार्य करणार शेवटी. बरोबर. ही गोष्ट खरी आहे की का चुकीच आहे? अगदी खरी आहे. आता तुम्ही फक्त निवडणुकी काळापुरती बोलता आमच्यामध्ये येऊ शकता. या निवडणुकीचा काळ संपला तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळली की तुम्ही पण जनतेचा विचार करू शकत नाही. का करताय? नाही करत असं दिसतंय तरी सध्या. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. का चुकीच आहे? नाही, मग तुम्हाला जोपर्यंत सत्तेची गरज आहे तोपर्यंत तुम्ही जनतेपत्र येऊ शकता. एकदा का तुमची सत्ता तुम्हाला मिळाली की तुम्ही जनतेपत्र येऊ शकता का? येत नाही. पण काय येऊ शकत नाही. मग हे कुणाच्या बाबतीत म्हणताय तुम्ही? नाही कोणी मी असो पण त्याच्याकडे मी असू द्या. मला त्याकडे मी असू द्या. विषय आपला कोणाला काही टीकाचा तर नाही. बरोबर. आता तुम्ही जे म्हणताय देशामध्ये भाजपचं सरकार पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला खासदार निवडून द्यावं लागेल. मग आता तुमच्या मतदारसंघामध्ये कोणता खासदार निवडून द्यायचा? आता कोण आला आता काय माहिती आपल्याला. राम सातपुते म्हणून आहेत भाजप म्हणून आणि काँग्रेसकडून प्रणित आहेत. ते आपल्याकडून भाजप कोण असतात ते येऊ शकेल ना. ओके. दादा तुमचं काय नाव? शामराव धोंडे. काय करता, शेती करता काय? शेती. बर, मला सांगा कसं आहे आता ही जी देशात सरकार बनणार आहे ते कोणाचं सरकार बनेल वाटतंय तुम्हाला? सरकार म्हणजे तुम्हाला सांगू कसं आहे, जे आमचं जे प्रशांत मालक कोणाला पाठिंबा देईल आणि कोण जवळ घेईल त्याला मतदान आमचं होणार. बर. स्वाभाविक आहे, तुमच्या स्थानिक नेत्यांवर पण तुमचा म्हणजे त्यांचा प्रभाव असतो तुमच्यावर आणि त्यांचं काम तुम्ही करताय म्हणल्यावर स्वाभाविकपणे त्यांच्या आमचं काम करतोय म्हणल्यावर ते आमचं काम करतोय. अगदी खरंय. मग आता निवडणुकीमध्ये तुमच्याकडे खासदार कोण निवडायचं? आता खासदार ते आमचं वरला नेता कोणीकडे जाईल तिकडे निवडणार होणार. बर. पण तुमच्या वरल्या नेत्याने अजून भूमिका जाहीर केली नाही का असं वाटतं का तुम्हाला? काय अजून तर आम्हाला दंडोट आला नाही त्याचा. बर. त्याचा दंडोट आल्यावर आम्हाला वरण येईल मग आम्ही कोणीकडे त्याच्या मागे पळू. तुमच्या आधी मला प्रशांत मालकाची मुलाखत घ्यायला पाहिजे होती खरं तर. माझ्या आधी मग म्हणजे मला कळलं असं तुम्ही कोणाला मतदान करणार आहे. बर. चालतंय, आम्ही आता प्रशांत मालकाला पण विचारू. बर चालतंय. बर, मोठ्याने बोला की भारत निवृत्ती पोरे. मी बी गावचाच आहे, तुमच्या गावचा आहे. कसं वाटतं या निवडणुकीत काय वाटतंय तुम्हाला? येईल का राहुल गांधी येईल? आता काय कोणाच काय सांगायचं? मतदान केल्यावर येणार आहे ती काय मनाने येते काय? अहो आम्ही मतदान आता आमच्या जे आमची कामं केली त्यांनाच आम्ही मतदान देणार. आम्ही दुसऱ्याला कोणाला देणार? महायुती म्हणजे भाजपचं सरकार भारी वाटतंय तुम्हाला का काँग्रेसचं? आता आम्हाला काय दोन्ही सारखीच वाटते ती. आमची कामं कोण गरीबाची करील त्यालाच आम्ही देणार मतदान. आता करील म्हणजे करणारा पुढं सरकार आलं तर करणार आहे, पण आधी केले आधी तर कोण करतच नाही ती कामं. मग तुम्ही कसं म्हणताय पुढे करायची कशावरून तुम्हाला वाटतं? नाही तीच करत हो, पण आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार. अजून ठरवलं नाही तुम्ही? नाही. पण दोन खासदार कोण उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? नाही बाबा. प्रणितीताई शिंदे आहेत काँग्रेसकडून, राम सातपुते आहेत भाजपकडून. ही माहिती तर झालं का नाही तुम्हाला? आता तुम्ही सांगितल्यावर माहिती झाली. आम्ही कशाला गेले की तुमच्या गावात कवा 2-3 दिवसाखाली आले असतरी गेले असतरी आम्हाला काय माहिती, आम्ही राहण्यात राहायला आहे. एकंदरीत ज्या वाखरी गावामधून जेव्हा आपण लोकसभेचा अंदाज घेत होतो त्यावेळी संमिश्र अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत. आणखी काही नागरिक आहेत इथं. नाव सांगत आलं? दत्ता जगदाळे. बर, कसं वाटतं तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कुठलं सरकार तुम्हाला पाहायला आवडेल? काँग्रेसचं म्हणजे राहुल गांधीचं. बर, कशामुळे वाटतं तसं? काँग्रेसच्या काळात स्वस्ताई होती. बर, 70 रुपयाचं डिझेल 105 रुपयावर गेलं पेट्रोल. बर,
आणि 40-50 रुपयाचं डिझेल आता 90 रुपये 100 रुपयावर गेलं. हे झालं आकड्यामध्ये. पण आकड्यामध्ये त्याच्या- झालं, पण त्याच्यामध्ये आम्हाला परवडत होतं ना तेव्हा. महागाई वाढली म्हणल्यावर सगळं GST मुळे वाढले ना. बरं. GST नव्हती, काय नव्हती. हां, हां. गाडी धंदा करत होतो तेव्हा कसं सोपं होतं ना आम्हाला. बरं, बरं. आणि ताप नव्हता कशा त्रास असा ट्रॅफिकचा कशाचा असं त्रास जास्त नव्हता. हां, हां. गाड्या पासिंग करायला गेलं तर तिथं गेलं की ती टप काढून आणा म्हणते ती. ही असं अटी लय झाल्या ना, हां. त्यामुळे परवडत नाही ना. म्हणजे नियमानुसार वागामध्ये सगळं. हा हां. नियम आता सगळे नियम मान्य आहे हो, पण आता गरीब माणसानं आम्ही त्याच्यावर जगतो या. बरोबर. हां. आम्ही हप्त्याने एकतर गाड्या घेतो, हप्ता भरायचा काही इकडे ही नियम करायचा. हां, हा बरोबर आहे. त्यामुळं कसं आहे, त्यावेळेस 600 रुपये 400 रुपयाला 600 रुपयाला गॅस होता. हं. आता गॅस केवढ्याला आहे? काय 910 रुपये काय ते आहे. बरोबर आहे का? मग आता हे पैसे वाढलं म्हणल्यावर आमचं खिशातनं जातात ना. बरोबर बरोबर आहे. हा बरोबर. आणि गिऱ्हाईक आता शेतकरी भाडं जास्त देत नाही, हं. भाडं तेवढंच आहे. हं. आणि महागाई वाढला. खर्च वाढला. टायर त्या त्या काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला काँग्रेसचं सरकार पाहिजे. काँग्रेस सरकार. कारण काँग्रेसचं काळात ते तुम्हाला वाटतं की आम्हाला स्वस्त होतं बरं. सगळं. मग आता येत्या निवडणुकीत तुमच्या इथं खासदार कोण निवडून द्यायचं? परिणिताताई शिंदे. एकंदरीत जेव्हा आपण वाखरी या गावामध्ये येणाऱ्या लोकसभेचा आढावा घेत होतो त्यावेळी संमिश्र अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या आहेत. या प्रतिक्रिया या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत आणि निवडणुकीचा निकाल काय असणार आहे ते पाहण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावं लागणार आहे. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगली चुरस निर्माण होण्याची शक्यता या सगळ्या वातावरणातून दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.